आंबेडकरांची आज 134वी जयंती आपण अतिशय उत्साहाने अतिशय आनंदाने सगळ्यांच्या समूहात साजरी करत आहात। त्याबद्दल माझ्या कुटुंबाकडून आणि सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या लाख लाख सदिच्छा। विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व, अर्थतज्ञ, भाग्यविधाता, क्रांतीसूर्य, ज्ञानसूर्य, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओके। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तुमचे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे अग्रदूत महात्मा फुले, आरक्षणाचे जनक श्री छत्रपती शाहू महाराज, तसेच या संसाराला घडवणारी राजमाता जिजाऊ, ज्या मातेने राष्ट्राला असा आदर्श असा पुत्र दिला, तर राजमाता जिजाऊ, माता भीमाबाई, माता रमाबाई, तसेच शिक्षणाचे अग्रदूत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, या सर्वच महापुरुषांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती करण्यासाठी अतिशय उत्साहाने जमलात, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन। आता बघायला गेलं तर तुम्ही सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय अतिशय छान शब्दात व्यक्त केलेला आहे। आपल्या सर्वांनाच माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला। आता या बेसिक गोष्टी आपल्या सर्वांनाच माहित आहे, त्यांच्या आईचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव, त्यांचे शिक्षण, हे सर्व तुम्ही अतिशय छान पद्धतीने सांगितलं आहे। मी थोडस वेगळं मत व्यक्त करतो आपल्या पुढे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झालेला होता, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। तसेच त्यांचे शिक्षण हे अतिशय गरीब परिस्थितीतून कंप्लीट झाले। ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला, त्यावेळेस आपल्या सर्वांनाच माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती अडचणींना सामोरे जावे लागले। म्हणजे आता बघायला गेलं तर ज्यावेळेस आपल्या घरी एखादं लहान मुलं असतं आणि ते शाळेत गेल्यानंतर त्याला जे काही शिकवलं शाळेमध्ये, ते अतिशय घरी आल्यानंतर त्याच्या मम्मीला, त्याच्या पप्पाला, त्याच्या भावाला, त्याच्या बहिणीला अतिशय उत्सुकतेने सांगतं, एक लहान मुल पहिली दुसरीचं। त्यावेळेसच तशाच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेमध्ये गेले आणि त्यावेळेस त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांना सगळे उत्तर येत असून सुद्धा शिक्षकांनी त्यांना परमिशन दिली नाही सांगायची। आणि अशा परिस्थितीत विचार करा तुम्ही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती वेदना होत असेल। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सर्व काही येत असून सुद्धा त्यांना परमिशन दिली नाही। आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरी आले आणि म्हणाले, आई हे असं काय होतंय, आपल्याला बोलण्याची परमिशन का नाही, आपल्याला वर्गाच्या बाहेर बसून शिकण्याची परमिशन काय आहे। त्यावेळेस माता भीमाई त्यांना असं बोलल्या का बाळा भिवा, हे असं एका पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे। त्यावेळेस बाबासाहेब त्यांना म्हणले, जर पुस्तकात चुकीचं लिहिलेलं असेल तर त्याच पद्धतीने फॉलो करायचं का। ज्यावेळेस मी मोठं होईल, ज्यावेळेस मी पुस्तक लिहिल, त्यावेळेस सर्वांना समानतेचा अधिकार देईल। आणि ते बाबासाहेबांनी करून दाखवलं। भारतीय राज्यघटना आपल्या सर्वांना बहाल केली आणि आपल्या सर्वांना समानतेचा अधिकार दिला। असं म्हणतात, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, पर एक लड़का हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया। वस्तु के बाहर देखता था, फिर भी हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं। आज आपल्याला बघतो आपण का वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे कोर्सेस कंप्लीट करतोय। त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला गेले। ज्यावेळेस कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकायला गेले, त्यावेळेस त्यांना तिथे जेवणाची सुविधा नव्हती। ते अक्षरशः पावाच्या तुकड्यावर दिवस काढत होते आणि पावाच्या तुकड्यावर दिवस काढून त्यांनी सर्व शिक्षण कंप्लीट केलं।
मला तुम्हाला सर्वांना सांगावं असं वाटतं की आपल्याला तर सर्व काही मिळतंय, बाबासाहेबांच्या कृपेने आपल्याला सर्व मिळतं. मान्य करतो मी, आपल्याला जन्म आपल्या आईबापाने दिलेला आहे, पण खरे आयुष्याला वळण आपलं जे कोणी दिलं असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. ज्यावेळेस कोलंबिया विद्यापीठामध्ये त्या शिक्षकांनी विचारलं, तू पावाचे तुकडे काय दिवस काढतोय, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले तर माझ्याकडे पैसे नाही आणि माझा समाज हा अतिशय गरीब आहे, मी माझ्यासाठी नव्हे तर माझ्या समाजासाठी शिकतोय. बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी अतिशय काबाड कष्ट करून शिक्षण घेतलं. ते म्हणतात ना, रक्ताचं पाणी आणि हाडाचं काळे करून शिक्षण घेतलेलं आहे. हे उपकार आपल्याला कधीच विसरता येणार नाही. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण शिक्षण झाल्यानंतर, आता मी सांगत बसत नाही आपल्याला, म्हणजे अस्पृश्यता काय होती काय नाही, पण तुम्हाला सर्वांना माहितच असेल अस्पृश्यता काय होती. पाणी पिण्याचा अधिकार नाही, मंदिरात जाण्याचा अधिकार नाही, कुठे कार्यक्रमाला जाण्याचा अधिकार नाही, वरात काढण्याचा अधिकार नाही, कुठे माणसामध्ये सन्मान नाही. हे सगळं पद्धती जी होती ना ती अस्पृश्यता होती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि सर्वांना पाणी पिण्याचा अधिकार समान दिला. त्या ठिकाणी मग गरीब असो, श्रीमंत, स्त्री पुरुष असो, कुणी असो, उच्च असो, कनिष्ठ असो, या सर्वांना समानतेचा अधिकार बाबासाहेबांनी महाड 14 तळ्याचा सत्याग्रह करून दिला. अशाच पद्धतीने नाशिक येथे 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथे काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला आणि त्या ठिकाणी सर्वांना पाया पडण्याचा अधिकार दिला. बाबासाहेब असं म्हणतात त्या काळाराम मंदिराच्या पाया पडून आपले प्रश्न मिटणार नाही, काळाराम मंदिराचा पाया पडून आपले प्रश्न मिटणार नाही, पण जर इतर लोकांना पाया पडण्याचा अधिकार असेल तर आपल्याला का नकोय. ही समानतेची लढा त्यावेळेस बाबासाहेबांनी दिला आणि 1930 रोजी बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. अशाच पद्धतीने आता हे सगळं झालं बाबासाहेबांचा जीवनपट. अजून भरपूर आहे, एवढं बोलण्यात आपल्याला अजून सरांचं पण व्याख्यान ऐकायचं आहे. अजून थोडस 2 शब्द बोलतो मी. म्हणजे अभ्यास कसा करायचा. अभ्यास हा आता आपल्या सर्वांना इथं आपण सर्व बसतो, आपल्या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने वेल मॅनरने जे काही ऑपॉर्च्युनिटीज असतील, ज्या काही सुविधा असतील त्या व्यवस्थितरित्या मिळतात. बाबासाहेबांनी अतिशय कष्टाने शिक्षण घेतलेलं आहे. आज आपण म्हणतो लाईट अनबुक आहे, लाईट नाहीये किंवा घरात सुविधा नाहीये, घरात बडबड करताय. बाबासाहेबांनी 10x10च्या खोलीमध्ये अभ्यास करून आणि ज्या व्यक्तीच्या घरात लाईट म्हणजे काय माहितच नव्हती त्या व्यक्तीने बाहेरच्या रस्त्यावर विजेच्या खांबावर अभ्यास करून आपल्या सर्वांना घडवलेला आहे. अशा पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे. अभ्यास कसा करावा म्हणजे लक्षात घ्या, आता काही मागे दिवस झाले कोलंबिया विद्यापीठाने शतकाचा सर्वे केला आणि त्या शतकामध्ये त्यांना असं आढळलं का सर्वोत्तम विद्यार्थी कोण आतापर्यंत झालेला, तर त्यावेळेस त्यांच्या पुढे फक्त एकच नाव आलं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आपण बघितलं तर कोलंबिया विद्यापीठाच्या गेटवरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्याच्या खाली लिहिलेले सिम्बॉल ऑफ नॉलेज इतकं मोठं होतं आलं पाहिजे आपल्याला. ज्या व्यक्तीला शिकण्याची परमिशन दिली नाही त्या व्यक्तीचं नाव आज कोलंबिया विद्यापीठात असते, हे लक्षात घ्या. इतकं मोठं आपल्याला होतं आलं पाहिजे. त्यानंतर बाबासाहेबांचे आपल्याला काय काय दिलं. बाबासाहेबांनी आज लोक म्हणतात का तुम्हाला तर सर्व फ्री मिळतं, तुम्हाला सगळं फुकट मिळतं, पण या मूर्खांना कसं सांगावं का आम्ही पाण्याचा घोट सुद्धा संघर्ष करून मिळवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय काबाड कष्ट करून स्त्रियांसाठी हिंदू कोलवेडची स्थापना केली. त्याच पद्धतीने भारतीय राज्यघटनेने आपल्याला अतिशय वेगवेगळे अधिकार दिले. त्यामध्ये वेगवेगळे अधिकार म्हणजे काय, समतेचा अधिकार असेल, स्वातंत्र्याचा अधिकार असेल, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार असेल, त्यानंतर धर्म स्वीकारण्याचा अधिकार असेल, कुठे व्यवसाय करण्याचा अधिकार असेल, हे सगळे अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला बहाल केलेले आहेत. मतदानाचा अधिकार असेल, बघायला गेलं तर इतर देशांनी भरपूर असं कष्ट करून मतदानाचा अधिकार मिळवला आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना फ्रीमध्ये मतदानाचा अधिकार दिला आहे. त्या ठिकाणी मग उच्च असो, कनिष्ठ असो, स्त्री असो, पुरुष असो, पंतप्रधान असो वा कुणी काम करणारा असो, प्रत्येकाला रांगेमध्ये राहूनच मतदान करण्याचा अधिकार आहे. हा आहे समानतेचा अधिकार. तो अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिला. त्याच पद्धतीने सांगायचं झालं तर आज बऱ्याच ठिकाणी ऐकलं, स्टेटस बघितलं, फोनला आलं
त्या महिला असं सहज सहज म्हणतात बाबासाहेबांनी तर दलितांसाठीच कार्य केलं, आमच्यासाठी कुठे केलं. त्या महिलांना मी सांगू इच्छितो त्या तुम्हाला तुमच्या वडिलांच्या संपत्तीत 50% आरक्षण, 50% जे संपत्तीचा अधिकार दिलेला आहे तो बाबासाहेबांनी दिलेला आहे. भर पगारी प्रसूतीची रजा दिलेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. जगाचा जर सर्वे केला तर एकमेव माणूस व्यक्तिमत्व असा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संपूर्ण जगापैकी फक्त प्रसूती रजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेत आणलेली आहे आणि मग तिथून पुढे बाकीच्या घटनेमध्ये आलेली आहे. त्यानंतर दुसरा अधिकार असेल, पहिल्या स्त्रियांना बघायला गेलं तर चूल आणि मुलंच एवढं सांभाळायचं होतं. त्यानंतर आता मुली स्त्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात, स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. त्याच पद्धतीने पहिला असं होतं का पुरुषाने किती लग्न करायचे काय अडचण नाही असं होतं, पण बाबासाहेब आंबेडकरांनी ही मोडीत पद्धत काढली आणि फक्त बहुपत्नीत्व जी पद्धत होती ती बाबासाहेबांनी मोडीत काढली. त्यानंतर जोडीदार निवडण्याचा अधिकार आपल्या सर्वांना माहितच आहे. आपल्या आजी आजोबा सांगत असत का त्यांनी त्यांच्या आजीचं टोन लग्नात बघितले रेगली असं तसं, पण आज सांगू इच्छितो मी का प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुषाला त्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार हा बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे. त्यानंतर आज घटस्फोटाचा अधिकार, पहिले स्त्रियांना खूप अन्याय अत्याचार व्हायचे, घटस्फोट देता येत नव्हता काय नाही, जो घटस्फोटाचा अधिकार दिलेला आहे तो बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यानंतर घटस्फोट झाल्यानंतर स्त्रीचं जीवन कसं जाईल, मग तिचं जगण्याचं काय, तर त्यासाठी पोडगी हक्क बाबासाहेबांनी दिलेला आहे. तसेच शिक्षणाचा अधिकार हा बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे असं मनुष्य वाटतं मला हे सगळे अधिकार दिले बाबासाहेबांनी दिले, आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला, सगळे अधिकार दिले म्हणून असं मनुष्य वाटतं का तुम्हाला जय श्रीराम म्हणायचं, जय श्रीराम म्हणा, जय बजरंग बली म्हणायचं, जय बजरंग बली म्हणा, पण हे अधिकार दिला जो बोलण्याचा अधिकार आहे जे संविधान देतं, ज्या बापाने आपल्याला दिलाय म्हणून कधी कधी जय संविधान सुद्धा म्हणत चला. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपार कष्ट करून 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस आपली भारतीय राज्यघटना लिहिली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्याला समर्पित केली. त्याच पद्धतीने असं म्हणू वाटतं का पुजारी कोणाच्या हाताखाली आहे, पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली. ट्रस्टी कोणाच्या हाताखाली आहे, ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली आहे. राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे, तर राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे. केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली आहे, केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली आहे. आणि संसद कोणाच्या हाताखाली आहे, संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे. आणि राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली आहे, राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आहे. आणि मलाच नाही तर अख्ख्या हिंदुस्थानाला माहिती आहे संविधान कोणाच्या हाताखाली आहे, संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताखाली आहे. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी जी घोषणा केली होती, मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन पूर्ण केली आणि लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. आणि अशा महामानवाचा असा धगधगता ज्वालामुखी आपला क्रांतीसूर्य महामानव आपल्याला सोडून 6 डिसेंबर 1956 रोजी आपल्या सर्वांना सोडून गेला. आता प्रश्न असा उपस्थित होतोय का बाबासाहेब निघून गेले, आता काही शक्य आहे का नाही, मग बाबासाहेबांनी जेवढं कार्य केलं तेवढंच आपण डिपेंड राहायचं का, त्याच्या पुढे काही करायचं नाही का. मला असं म्हणायचं आहे का बाबासाहेबांनी जे कार्य केलं, बाबासाहेबांनी जाता जाता बोलले होते आजपर्यंत हा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे, आजपर्यंत हा गाडा इथपर्यंत आणला, तुम्हाला नेता आलं तर पुढे न्या पण तुम्ही याला किमान मागे तरी आणू नका. आपण बाबासाहेबांची मुलं आहोत, ज्या गाडा कुणी मायाचा लाल नाही त्याला मागे आणेल, पण आपण इतके प्रयत्न करायचे का हा गाडा पुढे घेऊन जायचा आपल्याला, आणि ते तुम्ही आणि आपण करणारच आहोत अशी मी आशा बाळगतो. अशा पद्धतीने थोडस आपल्या आता सगळं झालंय बोलून तर बघायला गेलं तर सर्व विद्यार्थी मित्र आहे इथं आणि त्यांना म्हणजे आता तुम्ही अभ्यास पण खूप छान करतात, सगळं काही करतात, तुम्ही मोठे होशाल, गाडी घेशाल, बंगला घेशाल, श्रीमंती अफाट मिळवशाल, सगळं काही करशाल, पण एक थोडासा मॉरल लेसन देतो तो म्हणजे असा का आपल्या चरित्राला कधी डाग पडून नका देऊ, कधीच नका डाग पडून देऊ. कारण असं आहे का एक उदाहरण देतो तुम्हाला, मी रामायण महाभारत मानत नाही इतकं, पण त्याच्यात जो काही लेसन ऐकलेला आहे तो लेसन असा आहे का रावण होता, रावणाकडे
खूप धन दौलत संपत्ती सोन्याची लंका होती, सगळं सोनं होतं तिथं. आणि असं नाही का त्याच्याकडं बुद्धिमत्ता नव्हती. अक्षरशः तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस रावणाला मारलं गेलं रामाने, त्यावेळेस राम स्वतः त्याच्या भावाला बोलला, लक्ष्मणाला, का जा आणि त्याच्या पायापाशी जाऊन विद्या घे. ही विद्या इतकी विद्या होती, अफाट बुद्धिमत्ता रावणाकडे होती, भक्त होता, सगळं होतं. पण तुम्हाला सांगतो, त्याच्या जीवनाचं काय ते डिस्ट्रॉय झालेलं आहे, ते फक्त चारित्र्यामुळे झालेलं आहे. आणि बघायला गेलं तर त्यामुळे मी सर्वांना तुम्हाला विनंती करतो का आपण आपलं चारित्र्याला डाग पडून नका देऊ. आपल्या आईबापांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करा. बाबासाहेबांना ही खरी आपली आदरांजली राहील आणि बाबासाहेबांना खरं तर शुभेच्छा राहतील. त्यामुळं असं म्हणतात का ज्याने बाईमध्ये ताई बघितली त्याला मुक्ताईचा ज्ञाना म्हणतात. ज्याने बाईमध्ये ताई बघितली त्याला मुक्ताईचा ज्ञाना म्हणतात. ज्याने बाईमध्ये मैत्रीण बघितली त्याला राधेचा श्याम म्हणतात. ज्याने बाईमध्ये पत्नी बघितली त्याला सीताचे राम म्हणतात. आणि ज्याने बाईमध्ये आई बघितली त्याला जिजाऊचा शिवबा म्हणतात. मित्रांना कळकळीची विनंती अशी करतो, एखादी मुलगी असेल, आपण कितीही निंबा लागतो भेटू, काही भेटू, पण तिच्या मनात आपल्याविषयी आदर निर्माण झाला पाहिजे का हा मुलगा आहे, हा मुलगा आपल्याला आपल्या जवळ आहे, त्यामुळे आपल्याला कोणतीच भीती नाही. या जो रिस्पेक्ट आहे तो रिस्पेक्ट तुम्ही वाढवा अशी विनंती करतो. आणि तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या जे काही बुद्धिमत्तेचा जो फायदा आहे तो आपल्या समाजाला घडू द्या अशी विनंती करतो. कुठेही आपलं जे काही वळण आहे ते बघडून नका देऊ. आजकाल झालेलं आहे, म्हणजे मी थोडेसे वेळ घेतो, पण सांगणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे. प्रेमाचा बाजार उठलेला आहे या जगामध्ये. त्यामुळे जे काही तुम्ही बघताय, जे काही अनुभवताय ते थोडंसं इग्नोर करणं शिका. आणि आपल्या जे काही फोकस आहे, बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं सगळं करून दिलेलं आहे, त्याचा फायदा घ्या मित्रांनो. कारण बघायला गेलं तर आज बघतो आपण कॉलेजमध्ये जे काही मुलं मुली बाहेरून येतात, किती स्ट्रगल करून ते येत आहे, बसनी कसे येत आहे, किती ऊन ताण असते. आपल्या सर्वांना इथं तर अतिशय छान पद्धतीने दिलेला आहे, त्याचा फायदा घ्या आणि मोठे व्हा अशी मी विनंती करतो तुम्हाला. आणि म्हणजे बघायला गेलं तर आता कसं झालंय माहितीये का, तुमच्या आई वडिलांच्या खूप अपेक्षा आहेत आणि तुम्ही कॉलेजमध्ये जातात आणि कॉलेजमध्ये म्हणजे कसं असतं का एखादी मुलगी बघितली, डोळा झाला, म्हणजे हसली का झालं, सगळं झालं. पण मी विनंती करतो, तिच्या डोळे बघण्यापेक्षा, तुमचे डोळे तिला दाखवण्यापेक्षा, तुमच्या आई वडिलांचे डोळे जे मोठे करून तुमच्याकडे अपेक्षेने बघत आहात त्यांचं स्वप्न तुम्ही साकार करा अशी कळकळीची विनंती करतो तुम्हाला. आणि या बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करा अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद.